तालुक्याच्या आमदारांना नाही तालुक्याच्या आमदारांना एक मिनिट तालुक्याच्या आमदारांना शब्द देता का राहिलेलं पाणी तुम्ही फक्त जुन्नर साठी ठेवतो आणि परत बिगर विचारता रात्रीचं पोलीस बोलून तुम्ही चालू करता काय? ही पद्धत कोणती? ही पद्धत कोणती? जे आदेश करत त्यांनी आपलं बोलवले आता इथं आता नारायणगावला अभियंता कोण आहे तर कानडे त्याच्यावरती कोण आहे धुमाळ ते येते कानडेकडे आले एखाद्या धुमाळ्याशी बोलते आपल्याला आपला हेतू काय यातला एकही थेंब पाण्याचा आता आपण बिलकुल सुद्धा आपली जुन्नर आणि इथली वरची गावं आणि जुन्नर पासून लगतची शिरोलीकडची गावं हे सोडून एकही थेंब पाण्याचा आपण खाली जाऊन देणार नाही हा निर्धार आपला पक्का आहे। इंजिनियर म्हणून जे खाली आहेत कोण आहेत? इरिगेशनचं कोण आहे? चुकीचं काम केलं ना त्यांनी तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती ना त्यांची पहिली तातडीने बदली करा। दादा यांनी प्लॅनिंग असं केलं आज रविवार आहे यांनी काल रात्रीचा सिस्टम लावलं आज सकाळी पाणी विसर्गाला सुरुवात केली फोन बंद करून यांना इथं निघून गेले अशी सिस्टम लावली यांनी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेलं पाणी तेवढं खाली घेऊन जाणार ते आणि मग आपल्याला त्रास करणार। देवकरांनी संबंधित आमदारांना तातडीने फोन करून सांगायचं असं साहेब आम्हाला असं सांगितलं देवकरांचा काय मला फोन आलेला देवकरांना सांगितलं कोणी तर कानडे कोण आहे तर कानडे या संपूर्ण व्यवस्थेचा हेड आहे एक्झिक्युटिव्ह अभियंता आहे। अभियंत्यांनी सुद्धा मला फोन करायला पाहिजे स्वतः किंवा देवकरांना सांगितलं पाहिजे का तेवढं आमदार साहेबांची वेळ बघून त्यांच्या कानावर घाला। आतापर्यंत असंच घडले पण ही पहिली वेळ अशी आहे की कानडेंनी देवकरांना ऑर्डर केली आणि बिलकुल मला सांगायला नाही सांगितलं। देवकरची चूक काय आहे तर देवकरनी मला फोन नाही केला तर देवकरला आपण बदली मागितली पाहिजे लक्षात ठेवा आणि कानडेचं सस्पेंड त्यांना सस्पेंड झालंच पाहिजे असं आहे कानडे नगरचे आहेत आणि त्याच्या वर जो अधिकारी प्रेरणा बसतात त्यांचं नाव आहे धुमाळ तेही नगरचे आहेत। या दोघांनी मिळून काय विचार केला त्यांनी हिवाळ्यामध्ये माझ्या हातापाय जोडून मला म्हटले साहेब तुम्हाला मी सांगतो हिवाळ्यामध्ये ऐका रे जरा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे वाकडं तुला खोदून काही होत नाही या लोकशाही आहे समजून घ्या कायदा। मला सांगा किती पाणी होतं आपल्याकडे यावर्षी? जवळपास 8.7 होतं टीएमसी टोटल धरण भरल्यावर टक्केवारी 77% होतं 77% पाणी होतं। आपण पाणी सोडलं किती टक्के खाली सोडलं? जवळपास 20% धरण आलं म्हणजे जवळजवळ 57% पाणी आपण पहिल्याच रोटेशन मध्ये म्हणजे कधी तर हिवाळ्यामध्ये ते पाणी खाली दिलं। वास्तविक त्यावेळेला त्यांना एवढं पाणी सोडण्याचा अधिकार नव्हता त्यांनी त्यांचा अधिकार वापरून नगरला त्यांनी उजवी दिली। आम्ही ठीक आहे हिवाळ्यामध्ये पाणी गेलं आम्हाला त्याचं दुःख नाही पण तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर आमचं 1 TMC पाणी ठेवत असेल आमच्यासाठी कायमचं तर आम्ही तुम्हाला हिवाळ्यामध्ये आम्ही तुम्हाला बिलकुल सुद्धा चॅलेंज करत नाही। असं आहे की ज्या वेळेला 1 TMC पाणी ठेवायचा निर्णय झाला अधिकाऱ्यांमध्ये आणि तो निर्णय पारित झाला वरती गेल्यानंतर यांनी जी मीटिंग लावली ती मीटिंग लावली राम शिंदेकडे। राम शिंदे ह्या विभागाचे मुळात मंत्रीच नाहीये। मंत्री कोण आहे तर गिरीश महाजन आणि खाली राज्यमंत्री आहे विजय बापू शिवतरे। या दोघांनाही विश्वासात न घेता त्यांनी त्या मीटिंगला न येता काय त्यांच्या अडचणी असेल ते आलेले नाही पण इमर्जन्सीला
त्यांच्या जागेवर जे मंत्री आले ही मीटिंग फॉलो करायला, आणि आम्ही आमदार होतो त्यावेळेला सगळेच नगरचे काही आमदार होते, आंबेगावचे आमदार होते, शिरूरचे आमदार होते, जुन्नरचे आमदार होते. तर तिथे मी स्पष्ट विरोध केला की तुम्ही माने डोस सोडून बोलायचं, तुम्हाला आम्ही पिंपळगावचं पाणी देऊ, तुम्हाला आम्ही डिंब्याचं पाणी देऊ आणि तुमचं रोटेशन उन्हाळ्यातल्या पिण्याच्या पाण्याचं खाली देऊ. त्यांनी त्यावेळेला म्हटलं ठीक आहे, माझा विरोध प्रकर्ते नाही, परंतु राम शिंदे हे नगरचे पालकमंत्री आहे आणि हे दोन्ही अधिकारी नगरचे आहे. इथं खरं सगळ्यात मोठा गोष्ट आहे, ही मोठी जगलरी आहे. आणि म्हणून यांचं आता ब्रॅकेट आपल्याला तोडलं पाहिजे. ब्रॅकेट तोडायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये याचं सस्पेंड ऑर्डर मांडली पाहिजे कुणाची, कानड्याची. आणि धुमाळ साहेबांनी सुद्धा त्यांना सांगायचं की तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये यायला मज्जावर आहे, आल्यानंतर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. कोणी तुमच्या डोक्यात दगड मारायला बसले, आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही, कारण शेवटी शेतकरी या शेतकऱ्यांच्या हातातोडाचं पाणी काढून घ्यायचं आणि नियोजन करायचं. तर मग तुम्ही कमीत कमी इथल्या लोकांच्या ज्या जमिनी गेल्यात त्यांचा कमीत कमी विचार करणार ऐकल्या पहिल्यांदा. यांना पाणी व्यवस्थित देऊन त्यांचं पाणी राखीव ठेवून बाकीचं पाणी खाली गेलं तर आम्हाला दुःख कुठं आहे. नाहीतर तुम्ही आता मध्या काळामध्ये एकाच टप्प्यामध्ये 55-57% पाणी खाली घेऊन गेले. आम्ही काय बोललो का हिवाळ्याच्या वेळेला? चला आम्ही म्हटलं की तुमचं स्टोरेज होऊ द्या, आम्हाला 1 TMCची गरज आहे, आम्हाला तेवढं पाणी ठेवा. सांगायचं तात्पर्य आता देवकर रावसाहेबांची तातडीने बदली मागायची, अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊ नका. आपल्याला कायदा सुव्यवस्थेचं भान ठेवायचं आहे. आपल्या मनासारखं काय व्हायला पाहिजे तर आपलं पाणी फक्त खाली जायला पाहिजे असं काम. त्यामुळे मला असं खात्री आहे ज्यावेळेला अधिकारी खाली येईल कारण आपल्याला जर त्यांना कुठल्या परिस्थितीत सस्पेंडच मागायचं, हा अधिकारी याला सस्पेंड करा जागेवर, कारण का यांनी पाणी विकले असा आरोप आहे आपल्या सर्वांचा. कोणी कानडे नगरवाल्यांसाठी इथलं पाणी विकलंय आणि म्हणून त्यांनी, आणि त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत की त्यांनी आता तिथं स्थानिकला 100 MCT पाणी सोडायचं ठरलं होतं. कुठपर्यंत? जुन्नरच्या हद्दीपर्यंत, येडगावमधून. त्यांनी रातोरात 550 MCT पाणी सोडलं, ते धरणच खाली केलं येडगावचं. ते खाली केले म्हणजे भरण्यासाठी आता माने डोच्या मागे लागले. म्हणजे हा त्यांचा काळा कुटाणा आपल्याला कुठल्या परिस्थितीत समाजापुढे आणायचा आहे आणि त्या माणसाला 100% नोकरीमधून त्याला सस्पेंड करायचं आहे. या गोष्टी तांत्रिक आहे, बाकी कोणी काही कसे म्हणून तरी चाललंय. आपल्याला पॉईंट टू पॉईंट जावं लागेल सगळ्यांना. परवा दिवशी यांनी पाणी सोडलं, मी काही लोकांना पाठवले, या आले त्यांनी पाणी बंद केलं. यांची चूक नाही, यांना बटन दाबायचं पुन्हा बंद करायचंय. आपण आलो आणि बंद केलं. यांना आपलं म्हणणं काय, तुम्ही काराड्यांना खाली बोलवा. देवकरच्या विषयावर, देवकरच्या बाजूमध्ये आपण निषेध व्यक्त करून देवकरची बदलीच करा असं म्हणतोय आपण. आता बदली करा, परंतु मात्र ज्यांनी ही जगलरी केली, ज्यांनी ह्या चोऱ्या केल्या पाण्याच्या, त्या कानडीचे तातडीने त्या ठिकाणी सस्पेंड शोध लागलाय, शोध लागलाय, आता सस्पेंड करा. नगरपालिकेला पाणी भरपूर होतं त्या साठ्यामध्ये. आमचं रोज लक्ष, आम्ही रोज तिथून जातोय 10 वेळा त्या पुलावरून. गरजच नव्हती काल पाणी सोडायची. जेव्हा गरज आहे तेव्हा सोडायचं नाही आणि नको असताना सोडायचं. हेतू असा होता त्या गावाखाली पाणी डायरेक्ट खाली सोडायचं. आमच्या लक्षात आलं. मी आणि खासदार साहेब तशी योगामध्ये वरच्या दौऱ्यावर होतो गावभेटीच्या, आणि वरच्या गावभेटी दौऱ्यावर असताना मी सहज विचारले पाणी कसं काय सुटलंय, आणि म्हणून देवकरांना फोन केला. देवकर म्हणले साहेब की जुन्नरला पाणी लागतं म्हणून पाणी सोडले. म्हणलं मग पाणी पुढं कसं काय चालले, आणि जुन्नरला पाण्याची मागणी नाही मला श्याम पांडेची. मला प्रत्येक ते फोन करतात, मी प्रत्येक तुम्हाला सांगतो. मग मी विचारलं तर ते म्हणले नाही आम्हाला पाणी खाली सोडायचे आदेश आहे. मग मी यांना सगळ्यांना पाठवलं अर्ध्या दौऱ्यातून मागे, आणि तातडीने पाणी परवा दिवशी सुद्धा बंद करायला लावलं. त्यांनी आज काय केले, पोलीस फोर्स हा आमचा फार मोठा इश्यूच नाहीये हे त्यांना वाटतंय. नाहीतरी माझी आशा आहे जनतेच्या हितासाठी तरी केसेस चालूच आहे. त्यात नवीन काय 28 तारखेच्या नोटीस ज्या आहेत ते ऐकले. 28 तारखेच्या नोटीस ज्या आहेत या नोटीस त्यांची असलेली कायदेशीर बाब आहे. त्यांना MSCBला आपण मी स्वतः रेफर करून सांगितलेलं आहे की नोटीस जसं आता उद्या निवडून आली तर आपल्याला 144 नोटीस येते यांच्याकडून. काय ते जमावबंदी. जसं तुम्हाला या कार्यकाळामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला नोटीस द्यायला लावलं कलेक्टरने, त्यांनी त्याच्या नोटीस दिलेल्या आहेत. असं काय असतं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा निरोप दिला असतं की आपल्याला MSCB डॉक्टरांशी बोललं पाहिजे. तशी काही परिस्थिती नाही. आपल्या सर्वांनी ज्यांनी मला फोन केले आतापर्यंत जेवढ्या लोकांचे फोन त्यांना सांगितलंय की MSCBच्या आणि वायरच्या बाबतीमध्ये कुठलीही पावरची अडचण नाही. ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला मी तुम्हाला 100% सांगेल. आता तो मुद्दा पहिला नाही आहे, मुद्दा पहिला आता आपल्या मानेडूच्या पाण्याचा आहे. त्यामुळे 28 तारखेच्या तुम्ही त्या मोटर वायरिंगचा विषय घेऊ नका. मी आता तुम्हाला सांगतो
त्याच्या बाबतीतला 28 तारखेचा मेसेज टाईप करून माझ्या ऑफिसहून सगळ्यांकडे जाणार आहे, टोटल लोकांकडे, की बाबा ही तुमची जी आहे त्याची प्रोव्हिजन आहे, शासन त्यांचं प्रोव्हिजन करतंय पण ऍक्शन करत नाही, ऍक्शन होणार नाही आणि ऍक्शन होणार नाही याचं मी तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करतोय. जसं आता माळीडोच्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी पाण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्यांना सांगितलं की माळीडोचं पाणी आम्ही तुम्हाला सोडून देणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माळीडोच्या बाबतीमध्ये आपला विरोध राहणार आहे. आपलं पाणी आपण थांबवलं पाहिजे. MSCBच्या बाबतीमध्ये त्यांना आपण सांगितलेलं आहे, MSCBला कळवलेलं आहे, इथल्या तहसीलला, इथल्या प्रांतला की कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथल्या सगळ्या जनतेचा, कोणत्याही शेतकऱ्यांच्या तुम्ही मोटरीला हात लावायचा नाही आणि त्यांना त्यांच्या पाण्याशिवाय दुसरं इथं आपल्या शेतीशिवाय काही गत्यंतर नाही. एक मेसेज तुम्हाला उद्यापर्यंत संध्यापर्यंत येऊन जाईल प्रत्येकाला. त्याची बैठक झालेली वरच्या लेवलला माझ्यापर्यंत आलं की तुमच्या नोटीस बाहेर जमा पण झाल्या सांगायच्या, बऱ्याचशा ग्रामपंचायत नोटीस पण आल्या, त्या सगळ्या आल्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला, त्याच्यावर चर्चा झाली माझी सगळ्याबरोबर आणि आपल्याला त्याचं मेसेजचं उत्तर येईल. असं काय घडलं कुठल्या भागामध्ये किंवा मोटरच्या बाबतीमध्ये निर्णय करायला आले तातडीने मला फोन करा. कुठल्या बाबतीमध्ये मोटरवर गदा येऊन देणार नाही, मोटरचा विषय तुमचाच बाजूला ठेवू, पण मात्र माळीडोच्या बाबतीमध्ये माझं पत्र व्यवहार चालू करा. पण तुम्ही जे म्हणता झालंच नाही, ते इथपर्यंत झालं आणि मग त्यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांनी उद्रेक केला सगळ्या पद्धतीनं. का आम्हाला न सूचना देता काय केलं, मग गेटवे साहेब इथं पत्र घेऊन आले. आता मागच्या वेळेला मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती केली तर उन्हाळी पिकं ह्या वेळेला यावर्षी करू नका, ही संघर्ष करायच लागणार आहे, पण आणखी अडचणीत असणारा शेतकरी परत अडचणीत जाऊ नका. इथून जे आहे ते जे आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं किंवा मग अशा दादांनी वर भिंतीवर आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं आपण सगळीजणं सगळी ताकद लावू. पण आपणही थोडं थांबलं पाहिजे. आपण जर तो जुना समज ठेवला 4 महिन्यापूर्वीचा का पाणी कमी आहे, मीच एकटा पीक करतो, पण त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास होईल. गेटवे साहेबांना मागचं ज्या वेळेला पाण्याचं आपलं सर्वांचं झाल्यावर मी गेटवे साहेबांनी बोललो तुम्ही सिंगल फेज अजिबात देऊ नका. त्यांनी फक्त 3 दिवस दिले नाही, पुढे सगळी सुरू ठेवली. हा दुसरा भाग असा का पाणीपट्टी वसुली करायची का नाही, या अधिकाऱ्यांना गरजच नाही पाणीपट्टी वसुलीची. यांच्या वरच्या अधिकाऱ्यांनी यांना सांगून दिलेलं आहे तर काय नाही, शेतकरी जर तुम्हाला 100-200 रुपये देत असतील ना तेवढे घ्या, तुमचं काय असेल ते बघून घ्या, गरजच नाही त्यांना. आमचं म्हणणं काय आहे, कारखान्याच्या माध्यमातून पूर्ण जुन्नर तालुका देतात, अख्ख्या तालुक्याची काय असेल 5-25 कोटी रुपये जमा करून द्यायचा वगैरे आमचे राहिले आणि सगळं पाण्याचं नियोजन करायचं, काय कसं करायचं, पाणी तुम्हाला राहिलं म्हणजे तुमचं नियोजन होणार आहे 100%. का 28 तारखेनंतर दादांनी सांगितलं का फक्त नोटिसा दिलेल्या आहेत, लाईट कनेक्शन कुणाच्याही बंद होणार नाहीयेत. तर माझं म्हणणं काय आहे का जर 28 तारखेनंतर लाईट कनेक्शन जर चालू ठेवले तर अडचण आपल्याला काहीच नाही, पण जर लाईट कनेक्शन जर बंद जर झाली आणि पाणी उपसून दिलं नाही म्हणजे नदीच्या कडच्या मोटारी एक भाग, दुसरा म्हणजे 100 किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढ्या मोटारी त्या, आणि मला असं कळालंय की परत ज्याच्या विहिरीला जास्त पाणी आहे याच्या पण मोटारी बंद करणार. जर या मोटारी बंद जर झाल्या तर 2-3 दिवस शासनाने 29, 30, 31 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत 4 दिवस काय असेल ते बघावं. आम्हाला पाणी उचलायला कमीत कमी 6 ते 7 तास 8 तास परमिशन द्यावी, नाहीतर मग तहसील कचेरीमध्ये साहेब त्याची नोंद घ्या तुम्ही. तहसील कचेरीमध्ये 2 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जनावरांसह येऊन आंदोलन करू आणि जनावर तहसील कचेरीत ठेवू, जनावर त्याच ठिकाणी ठेवली जातील. शासनाने त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घ्यावी, त्यांना पाणी पाजावं आणि त्यांच्या चाऱ्याची पण व्यवस्था त्या ठिकाणी करावी. आपल्या जमिनी गेल्या, गाईचं तोंड आपल्याकडे, कास नगर जिल्ह्याकडे, दूधही त्यांनी काढायचं, फक्त आपण खाते बघायचं. हे पाणी चाललंय कुठं? वा वा कुठं? नगर जिल्ह्याला. गाईचं तोंड आपल्याकडे, तिला गवत घालायचं कुठून? मला एक सांगा, हे लिकेज कुठल्या वर्षाला बंद केलं? 15-16 मध्ये 2015-16ला बंद केलं. काय तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती आली होती? कंडिशन अशी होती की ते लिकेज म्हणजे 700-800 MCF पर इयरली जायचं. 1992 ते 97 या काळामध्ये 95 साली ईद होती. त्याशी वल्लभ शेठ ईदीच्या शुभेच्छा द्यायला ज्या वेळेला तिथं गेले त्या समाजात, त्यावेळेला त्या समाजाने सांगितलं आम्हाला प्यायला पाणी नाही. त्यावेळेला ॲक्च्युली हा बंधारा नव्हता म्हणून त्यांना पाणी प्यायला नव्हतं. दत्तोबा चौधरी त्यावेळेला नगराध्यक्ष होते, आले ना आमचे कनेक्शन काट केली त्यांनी. सोनंदा गायकवाड तहसीलदार होत्या, त्यांच्यात आमच्यात हा समझोता झाला त्यावेळेला का मॅडमनी एका वाक्यात सांगितलं का पातळेश्वराच्या पुलावर मला धार दिसली पाहिजे, म्हणजे पाणी वाहतं दिसलं पाहिजे. आम्ही नियमाप्रमाणे सकाळी 6 संध्याकाळी 5 अख्ख्या भागातल्या मोटारी बंद करायचं. पाणी तिथपर्यंत कंटिन्यू जबाबदारी आमच्यावर सोडली होती त्यांनी.
ती झाल्यावर वल्लभ शेठने त्यावेळेला सांगितलं पाणी मागणी कमी आहे. पाणी मागणी हा या 2-4 वर्षातला मुद्दा नाही आहे. तेव्हापासून आमचा शेतकरी, मी 25 एकरवाला आहे ना, मी 2 एकर भरतो. पण ज्यावेळेला हा प्रश्न आला, ज्यावेळेला आता दादा बोलतात हे वल्लभ शेठ त्यावेळेला बोलले का ते सगळे तुटून पडतात, आपली पाणी मागणी नाही. तेव्हापासून ही पाणी मागणी सुरू झाली आज तागायतमध्ये. आता त्याच्यात आणखी तीव्र अडचण यायला लागली म्हणून सुरू झाली. मधी बाळासाहेब दांगट ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला असं झालं. त्यावेळेला ह्या लोकांनी, सहाने साहेब होते, तुमच्या नारंगावला ते घेरावा घेतला. तर मी त्यावेळेला आमचं म्हणणं होतं आम्हाला याच्यात पडायचं नाही, हे वाद विरोध किंवा प्रतिश याच्यात काही घेणं देणं नाही, आम्हाला पाणी पाहिजे. त्यावेळेला साहेबांनी तो काही MM दरवाजा वर ठेवून पाणी तिथपर्यंत पुरवलं होतं. त्याच्यानंतर जेवढे अधिकारी आले, जर 2 TMचे पाणी असेल तर ते 1.5 TMचे सांगायचे. पण देवकर साहेब, तुमच्यावर माझा वैयक्तिक आरोप आहे, आपण दोघं मागचं आंदोलन झालं त्यावेळेला तुम्ही माझ्याशी जे बोलला, जे काही सगळं बोलला, माझी एकट्याची तुम्ही होऊन फोन करून माझी भेट घेतली, तुम्ही होऊन मला बोललेत. मग त्याच्या तपशिलात जाण्यापेक्षा मागचे सगळे अधिकारी, तुमच्या आधी चाळकराव साहेब होते, जर 2 TMची पाणी असेल तर हा सगळा म्हणजे सखोल अभ्यास करून ते 1.5 TMची पाणी पुढं कळवत होते. पण तुमचं असं आहे 2 TMची असेल तर 2.25 TMची पाणी कळवणं, आणि जे तुम्ही सांगता ना लिकेज, इथून मागच्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं का? तुम्ही तर असे टप्प्याने चढत हे अधिकारी झाले जे तुमच्यापेक्षा मोठ्याले अधिकारी होते आजपर्यंत धरणावर. हे एकतर दगडी भिंत आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं वेगळं, मातीचं वेगळं, दगड. सध्या आपण लिकेजचा विषय बोलतो. हा लिकेजच मी बोलतोय ना, हे लिकेजचं किती पाणी जाते त्यांनी सांगावं, ते पाणी कुठपर्यंत जाते ते. पण त्याच्या आधी मला थोडं बोलू दे ना, मला जेवढं माहिती आहे, जेवढं माझ्या समोर जे घडलंय तारखानुसार, आजपर्यंत प्रत्येक अधिकारी हे पाणी वाचवत गेला या लोकांसाठी, जुन्नर नगरपालिकेसाठी. जुन्नर नगरपालिकेने केटीवर बांधावा हा पहिल्यांदा आमच्या भागाचा, ज्या वेळेला आदरणीय शेठबाबा आणि शिवाजीराव काळे वल्लभ शेठ होते, ऊस कमी होता म्हणून गाव दौरा त्यांचा सुरू होता. त्यावेळेला आमच्या सर्व 5 गावांनी 6 गावांनी एक अर्ज दिलं का जुन्नर नगरपालिकेने केटीवर बांधून घ्यावं. त्याच्यानंतर त्यांचा झाला इथपर्यंत बरोबर. यांच्या केटीवरमध्ये इतका गाळ आहे आज का यांचं पाणी 2 दिवस शहराला पुरणार नाही. आणि दर डोळी एका माणसाला किती पाणी किती लिटर लागते ते जवळजवळ आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा नसेल ते यांना माहिती आहे जुन्नरकरांना. मग जुन्नरकरांनी तो अनुषंगाने आजही तुम्ही केटीवरती तर जाऊन पाहिलं तर तिथे इतका गाळ आहे, 1.5 ते 2 फूट पाणी राहते, तिसऱ्या दिवशी ते पाणी खाली निघून जातं. इथून मागचे अधिकारी ह्याच भागातले होते, तुम्ही याच भागातले, तुम्हाला जे करायचंय आम्हाला सगळ्यांना पाणी पुरवण एवढं पाणी. आणि तुम्ही नका आम्हाला कोणाला सांगू, दादाला सांगा ना तुमचं पाणी 5 दिवस जाणार आहे, 7 दिवस घेऊन जाणार आहे, हे सुद्धा तुम्ही सांगत नाही. तुम्ही आमचे अधिकारी आहेत ना, आता आमचे म्हणतो आपण, इथं परिवार तुम्ही दादांना का सांगत नाही? जेव्हा पाणी सोडलं जाते कोणीतरी दादांना, ह्या दादांना सांगते, आम्हाला सांगते, मग ह्या मोठ्या मंडळींनी फोन करायचे, मग आम्ही सगळ्यांनी जमायचं. मग तुम्ही आमचे आहेत ना, तुम्ही तर 2 महिन्यावर रिटायरला आले, तुम्ही मागच्या वेळेला सगळं बोललेत नाही शेट्टी. हे मी असे एक वेळ संजोग, मी असेपर्यंत काही अडचण येऊन देणार नाही. तुमचा शब्द आहे रिटायर होईपर्यंत. मी आपल्याला साधे प्रश्न विचारतोय जे तुमच्या लक्षात आले पाहिजे, माझ्या लक्षात आले पाहिजे. मला अजून उत्तर मिळालेलं नाही. दादांनी गोश्वरा सांगितला, निर्मिती सांगितली, पाण्याचा वाटप सांगितलं, अडचणी सांगितल्या. माझं म्हणणं आपल्याला साधं असं आहे, 2015-16ला आपण या ठिकाणी जे पाण्याची गळती आहे ती थांबवू, बरोबर? ती 2015-16ची गळती म्हणजे काय, ॲक्च्युअल लोकांचा वापर होता त्याच्यावर, बरोबर ना? पण तो वापर तुमच्या माहितीप्रमाणे किती पाणी, 700-800 MCT पाण्याचा वापर होतो असं तुमचं? 100% म्हणजे दर वर्षभर पाणी वाहत जे होतं किती, 700-800 700-800 MCT लोक पाणी वापरत होते, त्यांचं भागत होतं, बरोबर ना? अशी परिस्थिती ना आपण. मग आता ती परिस्थिती 700-800 MCT पाणी आपल्याला लागेल जर समजा आपण गळती चालू केली तर. तुमचं काय म्हणणं? वर्षभरासाठी. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, मला एक सांगा, पाण्याचे का होतं पाणी जे आहे आता, हे आपण पाणी जे मागणी करतोय, कारखान्याचं असं म्हणतो की इथून मागं सुद्धा ती मंडळी रिकव्हरी करत होती, तुमच्याकडे पाणी फॉर्म भरून देत होते. तर आता ह्या लाईनवर आपण ह्या लाईनपुरतं बोलू फक्त, तालुक्याच्या बाकीचं आपण अंतपत्र एक बैठक लावू मोठी, त्यावेळेला सगळे मोठे अधिकारी मी बोलवते, कारखाना बोलवेल. आता ह्या लाईनवर 3 वेळेला मागणी फॉर्म व्हायला पाहिजे पाण्याची. एक म्हणजे रब्बीला, दुसरे म्हणजे खरीपाला, तिसरं म्हणजे उन्हाळ्यात. रब्बी, खरीप आणि आताचा जो उन्हाळा आहे, या सगळ्या असलेल्या मानी डोच्या लाईनमधल्या सगळ्या शेतकऱ्यांचे फॉर्म भरलेत का आणि भरून घेतलेत का? उन्हाळ्याचे नाही घेतले, कारण आता दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळं
पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवलं असं कलेक्टरच्या आदेश. मला सांगा, जर आम्ही सगळ्या लोकांनी उन्हाळ्याचे तुम्ही फॉर्म भले नाही भरून घेतले, पण आम्ही आग्रह केला की आमचे उन्हाळ्यातले फॉर्म भरून घ्या तुम्ही मागणीचे, तर मागणीचे फॉर्म भरायला लोकशाहीमध्ये काय हे का अडचण आहे का? बाबा आमचे फॉर्म ते भरून घेऊ नका. अडचण म्हणजे पाणी देता नाही आलं तर पुन्हा अडचण निर्माण होईल. नाही, मग आम्ही मागणी करायची नाही का उन्हाळ्यातल्या पाण्याची? तरी आता तशी सिच्युएशन नाही, पाणी कमी असतं. ते द्या नाही तर देऊ नका, पण आमची मागणी उन्हाळ्यात नव्हती. मग आता फॉर्म घेतलं तर द्यावाच लागणार. आता कंडिशन अशी आहे का हा कुकडी खरीप आणि रब्बी 2 हंगाम पुरतात आहे. बरं, आणि रब्बी नंतर आता जे नोटीस देतात आम्ही कनेक्शन मोटरी कट करायचे कनेक्शन, तर फक्त पिण्यासाठी राखीव राहावं हाच उद्देश आहे. असा प्रकार आमचं म्हणणं असं आहे, जर समजा आता पिण्याच्या पाण्याखाली पिण्याचं पाणी, जनावरचं पाणी आणि जनावरचा चारा या ही मागणी सुद्धा ग्रांटेबल आहे की नाही? मग ती ग्रांटेबलची सगळे आमच्या सगळ्यांची मागणी आली का तुमच्यापर्यंत? काय आहे तफावत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांची आलेली नाही 100%. काय काय गावं आहेत राहिल्यात त्याच्यामध्ये, काही काही गावं राहिलेली आहेत आणि काही गावं थोडीशी आलेली आहेत. म्हणजे ती त्याच्यामध्ये आपली जागृती व्हायला पाहिजे. हे पुन्हा रिवाईज करावं लागेल, पुन्हा रिवाईज करावं लागेल. जनावरांची संख्या, लोकसंख्या आणि चाराचं क्षेत्र त्यात इन्क्लूड नाही आहे. जनावर चारा करून देणार ते म्हणजे रिवाईजमध्ये ते धरावं लागेल. आम्ही घेतलेलं नाही घेतलं. बघा, विषय असा आहे, आपल्याकडे खरीपाचं जे पीक आता आपलं गेल्यानंतर हिवाळ्यामध्ये आपल्याकडं उन्हाळ्याच्या वस्तीमध्ये आपण पाणी मागायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं की उन्हाळ्यामध्ये यावेळेला पाणी कमी असल्यामुळे तुम्ही पाण्याची मागणी फॉर्म नाही भरले तरी चालते, पण कमी कमी आम्हाला प्यायला पाणी पाहिजे. जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, प्यायला पाणी पाहिजे, जनावरांना पाणी पाहिजे आणि जनावरांना चारा पाहिजे. हे आपलं सगळी मागणी आपण त्यांना उन्हाळ्यामध्ये द्यायलाच पाहिजे. ते आपण देऊ शकलो नाही, ठीक आहे. परंतु आजही आपण आपल्या सगळ्या ग्रामपंचायतीला सांगून सगळ्यांचे आजही पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांचे ठराव करा, सगळ्या ग्रामपंचायतीचे ते ठराव एकत्र आणा. जुन्नर शहराचं पाणी ऑलरेडी ते मागतातच, आपल्याला त्यांना पाणी द्यावं लागतंच आहे. राहिला विषयाचं हे पाण्याचं जे लिकेज तुम्ही काढले, मला एक सांगावं, अख्ख्या आंबेगाव तालुक्याचं लिकेज तसंच चालू आहे डिब्याचं. त्यांना 100% 12 महिने पाणी असतं. मग आपला माने डोलच का आपण लिकेज थांबवलं? सहजा त्याचा फायदा बी जातात, लोकांना तोटे दिसतात लिकेजचे. पण ते लिकेज नसते काढलं ना तर आज 400-500 MCFT पाणी खाली गेलं असतं. आज डॅम आजच्या सिच्युएशनला फक्त 250 MCFT पाणी राहिलं असतं. आता आपल्याजवळ आहे येतं सम आपलं पाणी 1 TMC आहे ना. आता हे जे पाणी समजा ते जर लिकेज कंटिन्यूस राहिलं असतं आज 400 MCFT जरी पाणी कमी झालं असतं तर बदल निम्मा डॅम दिसला असते. आहे एक परिस्थितीमध्ये आज आपल्याला आहे त्या पाण्याचा उपभोग घ्या. कराडी साहेब, हे कराडी जे आहेत आपले कोकणीचा जे आपला संपूर्ण जो अधिकार आहे वितरणाचा, मेंटेनन्सचा, म्हणजे जे महत्वाचं जे अभियंता पण जे आहे ते त्यांच्याकडे आहे. कराडी साहेब नारायणगावला बसतात ते ठाण्यात आणि बाकीमध्ये जे सर्व सहकार्य आहे. माझा साधा प्रश्न कराडी आपल्याला आवडच आहे, तुम्ही तालुक्याच्या आमदारांना कल्पनातून पाणी सोडलंय का? मी या महाराष्ट्र राज्याचा एक प्रतिनिधी आहे, लोकांकडून निवडून गेलेला, आणि तुम्ही माझ्या अंडरमध्ये इथं काम करताय. तुमचा जरी कुठलाही जरी एखादा समजा हौदा जरी एखादा कमसा तुमच्या डिपार्टमेंटला जरी जोडला असेल तर तुम्हाला शेवटी माझ्याच अंडरमध्ये काम करावं लागतं सरांना. आणि मग मला न सांगता तुम्ही पाणी सोडलं कसं काय? हा साधा प्रश्न आहे. प्रश्न एवढा आहे, तुम्ही वरती मिटिंगला होते, तुम्ही मिटिंगला होते, वर माने डोला पाणी बिलकुल आता सोडू नका. जर उन्हाळ्यामध्ये ऐन टायमाला मेमध्ये आम्ही परिस्थिती बघून जर वाटलं तर आम्ही सगळ्यात शेवटच्या टप्प्यात तुम्हाला बेळगावला मदत करू असा शब्द आहे. आणि हा शब्द मी मागितला नाही, हा शब्द तुम्ही आणि दुबाळनी इथं मला दिलेला आहे सगळ्यांसमोर की तुम्ही हिवाळ्यामध्ये जे आपलं या ठिकाणी 79% यावेळेस धरण भरलं होतं त्याच्यापैकी तुम्ही जवळजवळ 62 दिवस ते धरण चालू ठेवून म्हणजे आपला कॅनॉल चालू ठेवून ते 62 दिवसामध्ये तुम्ही पाणी नेलं आणि 22% पाणी हातामध्ये ठेवलं. मग 10% पाणी उन्हाळ्यामध्ये आणि जवळजवळ गेलेलं 70% पाणी खाली.
या पाण्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला भेटून चर्चा करून आम्हाला एवढं आश्वासन दिलं. काय आपण आश्वासन दिलं होतं त्यावेळेला तुम्ही आणि तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये आम्ही 1 TMCला तुमच्या धक्का लावणार नाही. आज 1 TMC पेक्षा पाणी थोडंसं खाली आलं. 0.95 MCT आला असेल माझ्या हिशोबाने किंवा 1 TMC पण असेल आता असं झालं. मी तुम्हाला वारंवार सांगितलंय तुम्ही येडगाव का खाली केलं. 550 MCTचं तुम्ही येडगाव 100-125ला तुम्ही 2 महिने या तालुक्याच्या जनतेला रडवलं. आम्ही सांगून सुद्धा तुम्ही मला म्हटले की मला जरा पत्रावर कागदावर केलं पाहिजे, मला ते दाखवलं पाहिजे, नाही त्याशिवाय होणार नाही. याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ 1.5 महिना पाणी आपल्या जनतेला द्यायला लेट केलं. वास्तविक वरच्या मिटिंग झाली 2 तारखेला मागच्या महिन्यामध्ये आणि 2 तारखेनंतर तुम्हाला सांगितलं होतं की स्थानिक आमदारांना विश्वास घेऊन तुम्ही 100-125 काय 200 MCT जे काय पाणी असेल तुम्हाला ते त्याला स्थानिक लोकांना देऊन टाका. मग आंबेगावचा आंबेगावला द्या, शिरूरच्या शिरूर द्या, जिल्ह्याचं द्या. मला लक्ष झालं नाही हे 550 MCT पाणी तुम्ही जे शिरूरपर्यंत खाली घेऊन गेले नदीच्या माध्यमातून शिवाय एकही डापा पकडला नाही. मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं का तुम्ही कमीत कमी 3-4 डापे ठेवा, पाणी जाऊ द्या, सगळ्यांना द्या, पण कमीत कमी इथल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करा. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे फक्त आता तुमच्या लाख काय होत्या तिकडं शासन असू द्या, प्रशासन असू द्या, मिलिटरी लावू द्या, कदाचित भावळसारखा गोळीबार होऊ द्या, तर तुम्हाला मी आज सुस्पष्ट सांगतो. एक म्हणजे तुमचं निलंबन मला कुठल्या परिस्थितीमध्ये पाहिजे. आमचं म्हणणे का तुम्ही पाणी विकायचं काम विकायचं काम केलं तुम्ही सामील, तुम्हाला सामील येऊ द्या, आमच्या काही होईल, पण आम्ही तुम्हाला घरादारापर्यंत सोडणार नाही. कुणाला तुम्हाला मी सांगतो आमच्या आमदारक्या राहतील न राहतील आम्हाला त्या आमदारकीचं काय फार नाही पडलेलं. पण मात्र तुम्ही जो काळा कारभार केलाय एकतर आमदारांना विश्वासच घेत नाही याचा अर्थ काय. त्यांना फोन करून मी विचारला आज सकाळी, ते माझे 4 फोन करून फोन नाही उचलला, 5व्यांदा फोन केला तेव्हा मला म्हटले की साहेब आमच्या हातात काही नाही, तुम्ही वर बोला. म्हणजे आज या देवकरची सुद्धा इथं तातडीने बदली व्हायला पाहिजे. भले त्याचे 2 महिने मला असं वाटलं होतं की तुमची काहीतरी विश्वासार्हता आमच्यावर असेल, पण तुम्ही बनाव करायला लागली सगळी मंडळी. त्यामुळे आम्ही यावरती धारा देणार नाही. मी दुबाळांना पण मगाशी फोन माझ्याकडे आले होते, इथेची बोललोय. मला अशा पद्धतीने इथे जिथे जमिनी गेल्या पण लोक बेटामुठीला आलेत त्यांना 10% सुद्धा पाणी ठेवायचं नाही आणि सगळं पाणी खाली सुद्धा तुमचा अजून भागत नाही. मी तुम्हाला मागे बोलतो तुम्ही 550 MCT सोडलं पाणी नियोजनच नव्हतं आपल्या. नियोजनच नाही तर तुम्ही येडगाव खाली केलंय आणि तुमच्या आता घाई झाली की 1 तारखेला पाणी खाली सोडायची. तुम्ही मला कोणी आता सांगायचं आणि समजून सांगायचं पटवायचं काम करू नका. जुन्नरचं पाणी जुन्नरला ठेवत असाल तरच आमच्याशी इथून पुढे सांगा. तुमचं मिलिटरी, तुमचं पोलीस आणि हे लक्षात ठेवा हे सगळे आमच्या संरक्षणासाठी. कोणी कायदा अंगावर घ्यायचा प्रयत्न केला त्यांना आम्ही पोलीस सोडणार ना तुम्हाला सोडणार. आम्ही अंगावर सगळ्यांच्या जाणार, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला मी आजच सगळ्यांच्या सांगतो हे खंबीर आहे. आम्ही किती खंबीर आहे हे प्रशासनाला वेळोवेळी कळलेलं आहे. वेळोवेळी आमचं म्हणणं मला फार काय लागत नाही सगळ्या गोष्टी करायला. एकदा निर्णय ठाम केला तर आम्ही या सगळ्या गोष्टी हातात घेतो. तुम्हाला माझं एवढं सांगणे आज तुम्ही एक तर मला न सांगता तुम्ही हा कारभार केला. दुसरी गोष्ट की इथं पाणी तुम्ही वेळेपेक्षा म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडलं. तुमच्या मागच्या कागदावर तुम्ही टिकत नाही. उद्या कोर्टामध्ये जर ही केस तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लोक जातात. त्याचं कारण असं आहे का तुम्ही आपल्या नियोजनापेक्षाही जास्त पाणी खाली सोडले आपल्या परस्पर मनाने. आम्हाला कुणाला विश्वासात न घेता हिवाळी आवडतं जसं तेच केलं आणि आता ही परिस्थिती तीच आहे. पिंपळगाव जोगा लाईव्ह स्टॉक काढल्यानंतर तुम्हाला आम्ही पाणी देऊ 10 तारखेला आणि डेड स्टॉकचा आम्ही पुरेपूर वापर करून डेड स्टॉक काढण्यास सुद्धा परवानगी नाही पण आम्ही देऊ. कारण महाराष्ट्राची चिंता आहे सर्वांनाच. परंतु तुम्ही आता जर काही करत असाल मारिडोला हात लावत असाल तर ते चालणार नाही. मारिडो जागेवर तुम्हाला ठेवावं लागेल. मारिडोची प्रसिद्ध नाजूक आहे. दुसरी चेअरमन साहेबांनी आणि व्हाईस चेअरमन इथं विनंती केली. हे शेतकरी त्यांनी आता एक हमी दिली आम्हाला की या तालुक्यातल्या सगळं क्षेत्र आहे त्यांचं संपूर्ण क्षेत्राची मागणी रब्बी असेल खरीपाची आम्ही करायला तयार आहोत आणि इथून पुढच्या मागणीबरोबर आम्ही जेवढे काही क्षेत्र आहे ते आम्ही नोंदवू. तुम्ही वन स्टॉक तुम्हाला पैसे द्यायची जबाबदारी पैसे जमा करायची जबाबदारी आमची आहे. राजनीच्या फारेक्ट्यात कालपासून तुमचं लिकेज आहे. राजनी डिंब्याचं जे पाणी येते तो कॅनल दरवर्षी 3 ते 4 वेळा फुटतो तुमचा डिंब्याचा कॅनल. इथपर्यंत बरोबर आहे. आता काल मी म्हणजे बेल्याहून मनसरला येताना राजनीच्या फारेक्ट्यात साधारणतः तुमचं बरंचसं काय मला इतका आकडा माहीत नाही पण 100 केसेसने पाणी त्या माळातून चाललेले आहे. हे पाणी नेमकं कुठं जातं. शिरूरची नदी आजही भरलेली आहे. आता तुम्ही जे पाणी पाठवताय ज्यांच्यासाठी ना ती नदी आता आपण सगळे चला शिरूरपर्यंत तुम्ही म्हणा विसापूरपर्यंत मी येतो तुमच्याबरोबर. ही नदी जशी अख्खी कोरडी दिसती तशी तुम्ही निघोज जवळ्यापासून वडझिऱ्यापासून
वडजेरचा जो तुम्ही MI टँक सांगितला तिथून पुढं आपण बरोबर जाऊ. ती विसापूरपर्यंत पुढं ती अख्खी कोरडी झाली एवढं दाखवा आपण सांगतो. तुम्ही हा जो कागद दाखवताय ना, आमचा पहिल्यापासून एकतर गैरसमज होता. कोणता गैरसमज होता? आम्हाला पाण्यातली अक्कल नव्हती, नगर जिल्ह्याला जादा अक्कल होती, म्हणून नगरचे सगळे अधिकारी इकडे आले आणि तिथून पुढं तुम्ही मंडळी तुमच्या सोयीनुसार आमचे असणारे तुमच्या हाताखालचे खालचे अधिकारी वागून तुम्ही अख्खा नेम धाब्यावर बसून आजही पाणी आलं. मी वास्तव बोलतो तुमच्याबरोबर. मनसरचं पाणी तिथून जे चाललंय हे तुम्ही पाणी पाहिले का नाही किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी, आणि इकडचं पाणी एक एक इंचावून किंवा एक एक मिलीहून तुम्ही आमच्यात भांडणं लावताय. जर तुम्ही दादांना शब्द दिलाय, मागच्या वेळेला तुमच्या देवकरने आम्हाला शब्द दिलता का असं होणार नाही, मग नेमकं आता जे असं सगळं चाललंय याची आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आता 2 मिनिटं शांत बसा, आपण विषय संपू. आता आहे ना लय झालंय आता. साहेब तुम्ही आताशी आले, आम्ही सकाळपासून आलोय, सगळे उपाशी. 2 मिनिटाचा आमचा प्रश्न सरळ आणि सोपा आणि साधा सुटसुटीत आहे. जेवढं पाणी राहिलंय ना ते फक्त जुन्नर शहर, जुन्नरच्या वरती असलेले गावं आणि आमचं शिरोलीपर्यंत, एवढ्यापर्यंत आम्हाला फक्त पाणी पाहिजे. ते पाणी भरपूर आहे. जुन्नर शहर आणि त्याच्या अलीकडचे गाव, पलीकडचे गाव या सगळ्यांना पाणी मिळालं जायचं, तर ती तेव्हापासून ती बंद केली. त्याच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम चालू झालेला आहे. आमचं म्हणणं आता एवढंच आहे का ती फक्त धार चालू करा आणि ती धार फक्त येडगावच्या धरणापर्यंत पोहोचल, एवढंच बघा. तर आपल्याला माणिकडोह धरणामधून पाणी काढण्यासाठी आमदार साहेबांनी दरवेळेला विरोधच केलेला आहे. म्हणजे अगदी कालच्या तारखेपर्यंत आमचं दर 2 दिवसांनी बोलणं होतं. त्यांनी मला सांगितलं की साहेब आपल्याला माणिकडोह धरणामधून पाणी काढायचं नाही. आणि अगदी काल परवापर्यंत पण आम्ही त्या साहेबांना पण बोललो, साहेब आम्हाला पाणी काढण्यासाठी खूप दबाव येतो, पाणी काढायचं. ते म्हणले तुम्ही मला विचारल्याशिवाय पाणी काढायचं. हे अगदी साहेब जे बोलले ते बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही परवापर्यंत आमचं तसं हे पण होतं. आता याच्यामध्ये काय झालं की कालवा सल्लागार समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जे पाणी आपल्याला आहे हे पिण्यासाठी आरक्षित केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं काल आम्हाला वरनं असा आदेश आला की हे सर्व पाणी पिण्याचं असल्यामुळं आणि कुकडी कालवा आपल्याला 1 तारखेला सुरू करायचं असल्यामुळे हे पाणी आपल्याला घ्यावं लागेल आणि अशामुळं ह्या गोष्टीमुळं आपल्याला हे पाणी काढण्याची सुरुवात केली. परंतु आता आपल्या सगळ्यांच्या जनभावना मी सगळ्यात निघून माझं त्याप्रमाणे रिपोर्ट करतो आणि इथे याच्यामध्ये खूप मोठा विरोध आहे. याच्यातलं पाणी काढणं इष्ट होणार नाही. म्हणजे याच्या बाबतीत मी साहेबांच्या वतीने सुद्धा काल आमच्या जी इंजिनियरशी बोललो की साहेब आपल्याला इथून पाणी काढता येणार नाही, हे पाणी यांना 2-3 महिन्यासाठी ठेवावंच लागणार आहे. परंतु कसं आहे की ते म्हणतात नाही, कालवा सल्लागार समितीचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, प्रशासनाचा आहे, प्रशासनाची कार्यवाही आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यामुळं हा सगळा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही सर्व तुमच्या बाजूनच आहोत, तुमच्यासाठीच आहे आणि आमदार साहेबांनी कायम आम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही आपल्याला इथे ह्या लोकांना पाणी पुरवायचे ठेवायचे, त्याप्रमाणे आपण कालपर्यंत पण ठेवलं आणि त्याची काय आता पिण्यासाठीच म्हटल्यानंतर मग काय होतं आपल्याला जे पिण्यासाठी लागणारं पाणी समजा 300-400 MCFD ठेवून काढावा असं आम्हाला वरनं आदेश येत आहेत. त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांचे साहेबांचे वगैरे पण फोन झाले, त्यांनी सांगितलं की तुम्ही ते पाणी काढा, कोणत्याही परिस्थितीमध्ये काढा आणि मग त्यामुळे आमचा नावेळच झाला की आम्हाला गोष्ट तुम्हाला काल सांगता नाही आली की आमच्यावर खूप मोठा बरं ठीक आहे, बरं झालं विषय सोडून देतो काय आता तुमचं कळालं तुमचं म्हणणं काय आलं माहिती का? कालवा समितीची मीटिंग झाली आणि तुम्हाला आता पाणी सोडायला सांगितलं बरोबर, त्याच्यामुळे प्रेशर आलं तुम्ही सोडलं, आता आम्ही ते बंद केले बरोबर. आता तुम्ही काय म्हटले आता आम्ही रिपोर्ट करतो आणि कळवतो बरोबर का नाही? तुम्ही रिपोर्ट करा, कळवा, पण तुम्हाला सांगतो पाणी आता खाली जाणार नाही.